तर नमस्कार मंडळी, मी सातारचा फिल्मी म्हणजेच तुमचा आपला लडका अविनाश मोरे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं सातारचा फिल्मी या आपल्या नव्या YouTube चॅनलवर। आपल्या लहानपणी आपल्यासाठी सगळ्यात भयानक कोणता नाईटमेअर असेल तर तो होता तात्या विंचू, आणि तोच आता परत एकदा मोठ्या पडद्यावर येतोय झपाटलेला पार्ट 3 घेऊन। आणि याच सिनेमाचं नुकतंच ऑफिशियल एक पोस्टर रिलीज झालंय, त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांना वेळ लावले आहे, त्यातील एक लोकप्रिय चित्रपट म्हणजे झपाटलेला। दिग्दर्शक महेश कोठारे यांनी सादर केलेला तात्या विंचू या बाहुल्याची गोष्ट असलेला थरारपट चित्रपटाने 90च्या दशकात मुलांची झोप उडवली होती। जेव्हा 1993 मध्ये झपाटलेला हा सिनेमा रिलीज झाला, महेश कोठारे यांची भन्नाट कल्पना आणि याच कल्पनेवर बनलेल्या या चित्रपटाने अक्षरशः इतिहास घडवला होता। मस्त असा शनिवार आणि रविवार आणि संध्याकाळी 4 वाजता सह्याद्री वाहिनीवर हा सिनेमा म्हणजे आपल्यासाठी एक वेगळीच मज्जा असायची। प्रेक्षक ज्या आवडीने हा सिनेमा तेव्हा पाहायचे, त्याच आवडीने हा सिनेमा आजही टीव्हीवर पाहिला जातो। महेश कोठारे यांची निर्मिती व दिग्दर्शन आणि त्यासोबतच लक्षा मामा, किशोरी अंबिये, दिलीप प्रभावळकर, पूजा पवार यांची मुख्य भूमिका या चित्रपटात होती। आणि त्यानंतर 2013 मध्ये या सिनेमाचा दुसरा भाग देखील आला आणि तो देखील सुपर डुपर हिट ठरला। अभिनेता आदिनाथ कोठारे व सोनाली कुलकर्णी या सिनेमात मुख्य भूमिकेत होते आणि ऑब्विसली त्यासोबतच तात्या विंचू देखील मेन विलन होता। तो पुन्हा जिवंत कसा झाला आणि त्यासोबत नंतर नेमकं काय काय घडलं हे या सिनेमात आपल्याला दाखवले गेले। आता या सिनेमाचा भाग 3 देखील येतोय आणि या भागामध्ये आपल्याला पहिल्या 2 भागापेक्षा काहीतरी वेगळं आणि भन्नाट असं काही पाहायला मिळणार आहे। आणि हे स्वतः महेश कोठारे सर यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय। झपाटलेल्या 2 प्रमाणे याही सिनेमात अभिनेता आदिनाथ कोठारे प्रमुख भूमिकेत असणार आहे। त्यासोबतच आणखी एक नवीन पात्र या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि ते पात्र कोण आहे हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे। झपाटलेल्या चित्रपटाच्या फ्रँचायझीमधील 2 सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर त्याच ताकदीचा किंबहुना त्याहूनही अधिक ताकदीचा पुढील चित्रपट देण्यासाठी आम्ही बांधील आहोत, असं महेश कोठारे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलंय। या सिनेमाकडून खूप काही अपेक्षा आपल्याला असणार आहेत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की महेश कोठारे सर त्या नक्कीच पूर्ण करतील। झपाटलेला 3 या सिनेमात नेमकं काय कथानक असेल, तात्या विंचू त्याची दहशत पसरवायला कसा परत येणार, अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे आपल्याला सिनेमा पाहिल्यानंतरच भेटतील। आता उत्सुकता आहे ती फक्त या सिनेमाच्या टीजर आणि ट्रेलरची। बाकी मी या सिनेमासाठी खूप एक्साइटेड आहे आणि तुम्हाला पोस्टर कसा वाटला आणि तुम्ही या सिनेमासाठी किती एक्साइटेड आहात तर कमेंट्समध्ये नक्की कळवा। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।